भाषेला सुद्धा जे आहे आपण तिसरी भाषा म्हणून समाविष्ट केलंय आणि त्याच्यामुळं अधिकची भाषा शिकण्यासाठी तुम्हाला सांगतो, तुम्ही पत्रकार बातमी कराल, राज ठाकरे सारखे पोळी भाजून घेईल, कोणाची टीआरपी आहे भाई, तो कोणाची काय आहे भाई, राजकीय पोळी आहे भाई, पण एकही पालक, एकही मायबाप, एकही बहीण भाऊ असं म्हणणार नाहीत की आमच्या मुलाला अधिकची ऍक्टिव्हिटी देऊ नका, आमच्या मुलाला अधिकचं शिकवू नका. त्याचं कारण सांगतो, नॅशनल पॉलिसी वाचल्यानंतर समजेल आयबीडीपीचा दर्जाचं शिक्षण द्या असं ठरलंय आणि त्याच्यामुळे काँग्रेसांच्या काळात ते घडलं नाही, कुणाला आठवलं नाही. ते शिक्षण कसं आहे, मूलभूत आहे, पायाभूत आहे, कसं आहे तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना चित्रावरून, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना संभाषणावरून, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ज्ञानाच्या वेगवेगळ्या तंत्रावरून शिकवण्याचा जो आहे शासनाचा निर्णय, अत्यंत निर्णय म्हणजे मनुष्य मात्राच्या हिताचा आहे आणि म्हणून आम्ही शासनाच्या निर्णयाचं स्वागत करतो. राज ठाकरेच्या गलिच्छ राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो. एक लक्षात ठेवा, दक्षिणेत तुम्हाला सांगतो, मी साऊथ मधला आहे, मी तुम्हाला सांगतो, मी तेलुगू शाळेत शिकलेला माणूस आहे. तुम्हाला सांगतो तेलंगणामध्ये सुद्धा हिंदी बोलली जाते, तेलंगणामध्ये सुद्धा हिंदी समजते, तमिळनाडूमध्ये सुद्धा हिंदी. तुम्ही चला, धारावीमध्ये आमचे मद्रासी भाऊ आहेत, त्यांना हिंदी समजते का नाही, हिंदी बोलता येते का नाही. त्याच्यामुळे हिंदी ही सार्वजनिकपणे म्हणजे नुसती पत्रव्यवहाराची भाषा नाही, तर लोकांनी ज्ञानार्जन व्हावं आणि लोकांना समजण्यासाठी देश पातळीवर हिंदू राष्ट्र भारतामध्ये सार्वजनिकपणे समजली जाणारी हिंदी भाषा आहे. इथं राजकारण राज ठाकरेंनी करू नये आणि कुणी करू नये. हे पहा, तुम्हाला मी काय सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज